नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, तुम्ही कधी जळून सूर्यमाला पाहिली आहे? नाही ना? चला मग मी तुम्हाला दाखवतो. ते बघा, आकाशात काय चमचमते. चमचमणाऱ्या चांदण्या तारे म्हणतात. ज्या चांदण्या चमचमत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात. ग्रहांना सतत प्रकाश नसतो. तारे स्वयंप्रकाशित असतात. तो बघा, सूर्य हा एकमेव तारा आहे तो जो सूर्यमालेत केंद्रीय स्थानी आहे. तो एक तेजस्वी तारा आहे. सूर्यमालेत इतर सर्व घटकांना मिळणाऱ्या प्रकाश व उष्णता यांचा एकमेव स्रोत आहे. पृथ्वीवरील सजीव सृष्टीसाठी सूर्य अत्यंत महत्त्वाचा आहे. तो बघा, चंद्र हा पृथ्वीचा एकमात्र निसर्ग उपग्रह आहे. चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. तो सूर्याच्या प्रकाशाने चमकतो. तो बघा, बुध हा सूर्यापासून सर्वात जवळचा आहे. सूर्यापासूनचे अंतर 44 दशलक्ष किलोमीटर आहे. तो बघा, शुक्र हा सूर्यापासून दुसऱ्या क्रमांकावर असलेला ग्रह आहे. शुक्रापासूनचे अंतर 104 दशलक्ष किलोमीटर आहे. यांचा आकार पृथ्वी एवढाच आहे. हा ग्रह आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी दिसतो. तो बघा, पृथ्वी हा सूर्यमालेचा तिसरा ग्रह आहे. या पृथ्वीवर आपण राहतो. पृथ्वीचे सूर्यमालेपासून अंतर 149 दशलक्ष किलोमीटर आहे. पृथ्वी ग्रहावर सजीव सृष्टी आहे. तो बघा, मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. केवळ याच ग्रहावर मंगळयान पाठवलेले आहे. तो बघा, तो सर्वात मोठा ग्रह आहे. तुम्हाला माहिती आहे का? तो आहे गुरु हा सूर्यमालेतील 5वा व आकारमानाने सर्वात मोठा ग्रह आहे. त्याचा आज 3 अंशांनी कललेला आहे. सूर्यापासूनचे अंतर 777 दशलक्ष किलोमीटर आहे. ते बघा, काय दिसते तुम्हाला? माहिती आहे का? नाही. तो आहे शनी. शनी हा सूर्यमालेतील 6वा ग्रह आहे. याशिवाय त्यांच्या भोवती तुम्हाला दिसते का गोल कडे आहे. सूर्यापासूनचे त्यांचे अंतर 1405 किलोमीटर दशलक्ष आहे. तो बघा, युरेनस हा सूर्यमालेतील 7वा ग्रह आहे. याच्यापासूनचे अंतर 2867 किलोमीटर आहे. दशलक्ष किलोमीटर आहे. तो बघा, तुम्हाला निळा दिसते. तुम्हाला माहिती आहे का ते काय आहे? नाही. तो नेपच्यून आहे. तो सूर्यमालेतील 8वा ग्रह आहे. सूर्यापासून त्याचे अंतर 44,850 किलोमीटर आहे. दशलक्ष किलोमीटर